सर्व मान्यवर मंडळी समोर उपस्थित पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या शहरातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी, तसेच या सभेला येण्याची इच्छा असून देखील न येऊ शकणारे परंतु आपापल्या घरातून वेगवेगळ्या चौकातून वेगवेगळ्या दुकानातून ही सभा ऐकणाऱ्या सर्व माझ्या वडीलधारी मंडळींना, माता भगिनींना माझा जय महाराष्ट्र. बांधवांनो, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. अनेक उमेदवार या ठिकाणी आपल्याकडे मत मागायला येत आहेत, परंतु हे उमेदवार मत मागायला येत असताना त्यांना आपण एक प्रश्न करणं गरजेचं आहे की तुम्ही या ठिकाणचे विद्यमान आमदार असतील, माजी आमदार असतील, त्यांना विचारणं गरजेचं आहे. माजी विधानसभेचे उमेदवार असतील त्यांना विचारणं गरजेचं आहे की याच्या अगोदर आम्ही तुम्हाला मतदान केलं, निवडून दिलं, मग तुम्ही या मतदारसंघासाठी, आमच्या गावांसाठी, आमच्या शेतकऱ्यांसाठी, आमच्या माता भगिनींसाठी, आमच्या बहिणींसाठी, आमच्या तरुण तरुणांसाठी नक्की काय काम केलं. या ठिकाणी फिरत असताना अनेक गावामध्ये विद्यमान आमदारांनी वेगवेगळ्या गावामध्ये बोर्ड लावले होते. त्यांचे बोर्ड मी वाचले. त्या बोर्डावर काय लिहिलं होतं की विद्यमान आमदारांनी 3000 कोटी रुपयाचा निधी या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी आणला. गेल्या 8 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री आंधळगावला आले, मंगळवेढाला आले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणखीन जादाचा 1200 कोटी रुपये निधी दिला. म्हणजे पहिले 3000 कोटी, आत्ताचे 1200 कोटी झाले 4200 कोटी. या पंढरपूर मंगळवेढाला त्यांनी सांगितलं की आम्ही 4200 कोटी रुपये दिले. आले का 4200 कोटी रुपये? आले का? या ठिकाणी या मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील 22 गावं, मंगळवेढा तालुक्यातील 82 गावं मिळून 104 गावं. आमदारांनी सांगितलं 4200 कोटी रुपये निधी. 4200 कोटी भागिले 104 जर केलं तर प्रत्येक गावाला 40 कोटी रुपये निधी येते. आलाय का प्रत्येक गावाला 40 कोटी रुपये? अरे 40 कोटी रुपये जर प्रत्येक गावाला आले असते तर अख्खी गावं सोन्याची झाली असते. आमदार साहेब, तुम्हाला 35 रुपयाची साडी वाटायची वेळ आली नसती. माझ्या माता भगिनींना, माझ्या बहिणींना चावडीवर, चौकात, एखाद्या हॉलमध्ये बोलून 35 रुपयाची साडी वाटली. हे आपले आमदार, कर्तव्य शून्य आमदार. आणि आता कुठल्या तोंडाने मत मागणार आहे? कुठल्या तोंडाने मत मागणार आहे? या ठिकाणी दिलीप धोत्रे कोण आहे? दिलीप धोत्रे कोण आहे हा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. दिलीप धोत्रे कोण आहे तुम्हाला मी 5 मिनिटात सांगतो. दिलीप धोत्रे कोण आहे? तर आता जे उमेदवार उभारलेले आहेत त्यांच्या सगळ्यापेक्षा शिक्षण दिलीप धोत्रेचं जास्त झालेलं आहे. सगळ्यापेक्षा शिक्षण दिलीप धोत्रेचं झालंय. दिलीप धोत्रे एका शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, एका दगड फोडणाऱ्याचा पोरगा आहे मी. माझे वडील त्या ठिकाणी रोजगार हमी योजनेच्या कामावर, माझी आई रोजगार हमी योजनेच्या कामावर खडी फोडायला जात होती. एका गरीबाघरचं पोरगा आहे. त्यामुळे गरीबाची माया गरीबाला इथे आहे. जर गरीबाला काटा मोडला तर रक्त गरीबाला येते. या येशीत बसणाऱ्या आणि वर्षभर तोंड दाखवणाऱ्या आमदारासारख्या लोकांना येत नाही. त्यामुळे बहिणीनं लक्षात ठेवा, भावानं लक्षात ठेवा, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, बहुजनांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपल्याला सजगपणे मतदान करायचं. दिलीप धोत्रे कोण आहे? गरीबाघरचं लेकरू आहे. पण ज्या वेळेस कोरोनाचं संकट होतं, सगळा देश बंद पडला होता, गरीबाच्या हाताला काम नव्हतं, गोरगरीब लोक घरातच त्या ठिकाणी घरातलं सोनं नाणं किडूक मिडूक घरातलं विकून सावकाराकडनं व्याजानं पैसे काढून पोट पाणी भागवत होते. अनेक गरीब लोकांची त्या ठिकाणी उपासमार होताना मी बघितले आहे. म्हणून या दिलीप धोत्रेनं घरात लपून न बसता पांडुरंगाच्या कृपेने मला जे जे मिळालंय ते सगळं एक वर्षभर
पंढरपूरच्या लोकांना, या तालुक्यातल्या लोकांना वर्षभर पुरवलेलं अन्नधान्य, जेवण हे सगळे या दिलीप धोत्रेंनी केलंय. पण एकालाही, एकही माझी माता भगिनी, एकही माझा वडीलधारी मंडळी मी उपाशी पोटी दिला नाही, उपाशी पोटी झोपू दिला नाही. हा इतिहास आहे. दिलीप धोत्रे कोण आहे? ज्यावेळेस कोरोनाच्या संकटात गोरगरीब लोकांना कोरोना व्हायचा, दवाखान्याला गेलं, डॉक्टर लोक सांगायचे बेड शिल्लक नाही, पुण्याला जावा, सोलापूरला जावा. अनेक लोकांचा घाबरून मृत्यू झाला. गरीबाला जर कोरोना झाला, पैसे नसायचे म्हणून गरीबाघरचा माणूस घरातच गरम पाणी पे, कुठला तर आयुर्वेदिक काढा पे, असा औषध उपचार करायचा. त्यामुळे अनेक लोकांचा स्कोअर वाढून तडपडून मृत्यू झालाय. मी माझ्या डोळ्यानं बघितलाय. अनेक माझ्या गरीब बहिणी, अनेक माझ्या गरीब भाऊ कोरोनामध्ये पैसे नसल्यामुळं तडफडून मेलेले आहेत. म्हणून ह्या गरीबानं काय केलं? 2 एकर जमीन विकली आणि पंढरपूरला कोरोनाचा दवाखाना सुरू केला. 150 खाटाचा दवाखाना सुरू केला आणि त्या 150 खाटाच्या दवाखान्याच्या माध्यमातून सगळ्या गोरगरीब लोकांची सेवा केली, सगळ्यावर उपचार केले. आणि 1 वर्षभरामध्ये माझ्या दवाखान्यात एकाही गरीबाचा मृत्यू झाला नाही. तो हा दिलीप धोत्रे आहे. दिलीप धोत्रे कोण आहे? तुम्ही सगळेजण पंढरपूरला येत होता, पंढरपूरकर आहे, मंगळवेढेकर आहे. गेल्या वर्षी सगळे रस्ते खांदलेले, अख्खं पंढरपूर धूळमय. या पंढरपुरामध्ये देशातले सगळे भाविक येतात, तालुक्यातले सगळे लोक येतात. वेगवेगळे खड्डे पडलेले, प्रत्येक रस्त्यावर खड्डा. अनेक लोकांना मणक्याचा त्रास चालू झाला. अनेक माझ्या माता भगिनी 2 व्हीलरने जाताना पडल्या. अनेकांचे अपघात झाले, अनेकांचे ऍक्सिडेंट झाले. आमदार गायब, सरकारला भीक लागलेली, नगरपालिका भिकारी. त्या गरीबाच्या पोरानं घरातले सगळे पैसे काढले आणि पंढरपुरातले सगळे रस्ते दिलीप धोत्रेंनी स्वतःच्या पैशांनी दुरुस्त केलेले आहेत. हा इतिहास आहे. सरकारला भीक लागली होती तेव्हा मी रस्त्यावर आलो. पंढरपूरची हिंदू स्मशानभूमी, पंढरपूरची मुस्लिम दफनभूमी, पंढरपूरची हिंदू स्मशानभूमी अतिशय भयानक परिस्थिती. माणसाला मृत्यू झाल्यावर मोक्ष मिळतं असं म्हणतात, परंतु स्मशानभूमीची एवढी भयानक दुरवस्था. नगरपालिका भिकारी, आमदाराला वेळ नव्हता. या गरीबाच्या लेकराने पंढरपूरची हिंदू स्मशानभूमी स्वतःच्या पैशानं दुरुस्त केलेली आहे, स्वतःच्या पैशानं दुरुस्त केली आहे. मुस्लिम कब्रस्तान, बडा कब्रस्तान, मुस्लिम कब्रस्तान, रस्ते नव्हते, सगळा चिखल. दफनभूमीत प्रेस घेऊन जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी 2-2 फूट चिखलात न जावं लागायचं. या गरीबाच्या पोरानं कुठल्या फंडाची वाट बघितली नाही, सरकारच्या पैशाची वाट बघितली नाही. मुस्लिम दफनभूमीतले सगळे रस्ते माझ्या पैशाने केलेत, सगळे रस्ते माझ्या पैशाने केलेत. आणि सणासुदीच्या काळामध्ये लक्ष्मीचा सण, प्रचंड पाणी टंचाई. माझी आई बहीण 2-2 किलोमीटर चालली पाणी आणायला. मला बघवलं नाही. आमदार गायब, नगरपालिका भिकारी. ह्या वडराच्या पोराने, गरीबाच्या पोरानं, दगड फोडणाऱ्याच्या पोरानं 50 टँकर भाड्यानं लावून प्रत्येक घराघरात गल्ली बोळात पाणी दिलं. आणि लक्ष्मीच्या सणात माझ्या लक्ष्मीला बाहेर जाऊ दिलं नाही. तो हा दिलीप धोत्रे. दिलीप धोत्रे कोण आहे? मंगळवेढा तालुक्यातला मुलगा मुलगी असू द्या, पंढरपूर तालुक्यातला मुलगा मुलगी असू द्या, कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, शाळेत ऍडमिशन घ्यायचं आहे, आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. पैशामुळं माझ्या गरीब भावाचं, माझ्या गरीब बहिणीचं शाळेत कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ शकत नाही. मग ह्या दिलीप धोत्रेंनी अशा हजारो मुलांचे त्या ठिकाणी सो खर्चातनं पैसे घेऊन ऍडमिशन करून दिलेले आहेत. तो हा गरीबाचा पोरगा दिलीप धोत्रे. मी काय करणार आहे सांगण्यापेक्षा मी काय केलंय हे महत्वाचं आहे. त्यामुळे या ठिकाणी मी बघतोय मंगळवेढा तालुक्यामध्ये फिरत असताना प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे. ग्रामीण भागात रस्ते नाहीत. आमदार कॉन्ट्रॅक्टर आहे, आमदार ठेकेदार आहे, परंतु ग्रामीण भागातले रस्ते करायला आमदाराला वेळ नाही. निवडणूक जवळ आली की आता कुठं कुठं रस्ते उकरल्यात. वारे आमदार. प्रत्येक आमदाराने या ठिकाणी निवडणूक लढवली की मंगळवेढ्याच्या 35 गावाचा प्रश्न सोडू. लहानपणापासून बघतोय प्रत्येक आमदार म्हणतोय 35 गावाचा प्रश्न सोडू.
कुठं आलं पाणी? आलंय का पाणी मंगळवेढा तालुक्यात? आलंय का? मग खोटं बोल पण रेटून बोल. फक्त लोकांना आश्वासनं द्यायची, भूलथापा मारायच्या आणि त्या ठिकाणी निवडून जायचं. हे काम हे आमदारांनी केलेलं आहे. या ठिकाणची शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? या ठिकाणची शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? अतिशय भयानक परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना विमा मिळत नाही, शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर सरकारला वेळ नाही. या ठिकाणी आमच्या तरुण भावानं, माझ्या तरुण बहिणीनं शिक्षण घ्यायचं आणि नोकरीला पुण्या मुंबईला जायचं. इथं MIDC नाही, इथं कंपन्या नाहीत, इथं कुठलेही उद्योग नाहीत. हे आमदारांनी काहीच होऊ दिलं नाही. माझ्या बापानं, माझ्या भावानं कर्ज काढायचं, माझ्या आईनं कर्ज काढायचं, लेकराला शिकवायचं. तिला वाटतं लेकरू शिकलं नोकरीला लागल, नोकरी लागलं मला सुख मिळेल. पण होतंय काय? लेकरू शिकतंय, पुण्या मुंबईला जाते, तिकडचीच पोरगी बघतंय, तिकडेच लग्न करतंय, आई बाप गावाकडे तरीत राहत आणि पुण्या मुंबईला आपलं पोरग. हे पाप कोणाचं आहे? हे पाप इथल्या आमदाराचं आहे. इथं जे जे लोकप्रतिनिधी झाले त्या लोकांचं पाप आहे. माझी आई बहीण अजून कामाला जाती, दुसऱ्याच्या रानात कामाला जाती, दुसऱ्याच्या घरात धुनी भांडी करायला जाती. कुठं आहे माझ्या आई बहिणीला उद्योग? घर बसल्या उद्योग आहे का? सरकार एका बाजूला म्हणतंय की आम्ही महिला सक्षमीकरण करतो. कुठं आहे महिला सक्षमीकरण? माझ्या आईला, माझ्या बहिणीला अजून काम नाही. असल्या उन्हातानात माझी आई बहीण दुसऱ्याच्या रानात खुरपायला जाते, माझी आई बहीण दुसऱ्याच्या घरात धुणं भांडी करायला जाते. ही परिस्थिती आणली. त्यामुळं बहिणीनो, 35 रुपयाची साडी तोंडावर मारा, त्याच्या तोंडावर मारा. 35 रुपयाची जर साडी भिजवली ना तर त्याची जाळी झाली. त्या लोकांनी आपल्याला गृहीत धरलंय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला विचार करावा लागेल. दिलीप धोत्रे कोण आहे? पंढरपूरला कॉरिडॉरचा प्रश्न निर्माण झाला. कॉरिडॉरच्या वेळेस सगळे लोकप्रतिनिधी लपून बसले, मताचा विचार केला, लपून बसले. पण ह्याच दिलीप धोत्रेने कुठल्याही गरीबावर अन्याय होता कामा नये, कुणाचाही नुकसान होता कामा नये. सरकारला विनंती केली, पहिल्या चर्चेला बसा, लोकांना विश्वासात घ्या, अन्यथा आम्ही तुम्हाला काय करू देणार नाही. तुम्ही पहिलं जे जे लोक विस्थापित होणार आहेत त्या लोकांकडे लक्ष द्या, त्यांच्या पोटापाण्याचं बघा आणि मग विकास करा. तो हा दिलीप धोत्रे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचार करण्याची वेळ आली. काय चाललंय महाराष्ट्रात? जाती जातीत राजकारण, जाती जातीत भांडणं लावायची, भावाभावात भांडणं लावायची, गावागावात भांडणं लावायची आणि स्वतःची पोळी त्या ठिकाणी भाजून घ्यायची. अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण चाललंय. माझी इथल्या लिंगायत समाज बांधवांना आव्हान, विनंती आहे, या खोटारड्या सरकारनं या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं स्मारक जाहीर केलं. झालं का स्मारक? झालं का स्मारक? किती खोटं बोलतात, कशा पद्धतीने लिखत. अहो, ज्या महात्मा बसवेश्वरांचं वास्तव्य मंगळवेढा नगरीत होतं त्या महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाला देखील त्या ठिकाणी खोटं बोललं जाते. मंगळवेढा भूमी संतांची भूमी, 16 संत होऊन गेले, अतिशय महात्मे होऊन गेले, परंतु या ठिकाणी अजून संत सृष्टी झाली नाही. नुसतं तोंडाला पाणी पुसण्याचं काम या ठिकाणी केलं. त्यामुळे या ठिकाणी माझी तुम्हाला विनंती आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला बदल करावा लागेल. बघा, आपण घरात भाकरी करताना भाकरी जर तव्यावर ठेवली आणि जर भाकरी करपली तर ताबडतोब उलतानं घालून आपण भाकरी पलटतो. आता तर या मतदारसंघातला तवाच करपलाय. त्यामुळे तुम्हाला मी विनंती करतोय की आता तवा पलटी मारायची वेळ आली. मारणार का नाही तुम्ही पलटी? तवा पलटी मारणार का नाही? यावेळेस तवा पलटी मारायचा आहे. या ठिकाणी या मतदारसंघाबद्दल बोलत असताना या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत. आमच्या हुन्नूरचा श्री बिरोबा, हुलदंतीचा श्री मालिंगराया यांची पावनभूमी आहे, परंतु या पावनभूमीमध्ये कसल्याच प्रकारचा विकास केलेला नाही. पीर बाबाची भूमी आहे, या ठिकाणी कसला विकास नाही. परवा पीर बाबाचं दर्शन घ्यायला गेलो होतो, पाण्याची सोय नाही. त्या ठिकाणी शुद्ध पाणी प्यायचं एक्वा फिल्टरचं मशीन नाही. वारे आमदार
वारे सरकार, वारे नगरपालिका काय परिस्थिती करून ठेवले. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला विनंती करतोय, भारतीय जनता पार्टी, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस लबाड पक्षात, लबाड पक्षात एकमेव नेता आहे माननीय राजसाहेब ठाकरे की जो खरं बोलतो, बरं बोलत नाही, खरं बोलतो. काय लोकांना टोचते, परंतु राज ठाकरे साहेबची बोलतात ते खरं असतात. एकमेव नेता आहे की या तरुणांसाठी, या तरुणींसाठी रोजगार मिळाला पाहिजे, नोकऱ्या मिळाला पाहिजे, म्हणून 2 दिवस जेलमध्ये बसणारा एकमेव नेता माननीय राजसाहेब ठाकरे. या ठिकाणी आपण रोज टीव्ही बघतो, रोज पेपर वाचतो, वेगवेगळे नेते जेलमध्ये जातात. साखर कारखान्यात घोटाळा केला, बँकेत घोटाळा केला.